नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये विविध भाग्यश्री आपल्या चॅनलवर. तर आज बीटचे पराठे करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर बीट काढा आणि किसा. तो थोडासा त्रास जास्त वाटतो, तर म्हटलं चला आज सोपी पद्धत एक तुमच्याशी शेअर करावी. तर मी इथे बीट स्वच्छ धुवून त्याचे साल काढून त्याचे छान बारीक तुकडे करून घेतले आहे आणि आता ते मिक्सरमधून छान वाटून घेणार आहे. बीट जर नरम असतील तर ही पद्धत अगदी सोपी जाते आणि जर थोडे कडक असतील, अगदी ताजे असेल बीट, तर 1-2 वेळा काढावी लागते. त्याच्यानंतर यामध्ये घेतलेली आहे कणिक. जेवढं आपल्याला कणिक म्हणजे गव्हाचं पीठ जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. थोडंफार बेसन घेऊ शकता, पण आमच्याकडे बेसन जास्त वापरत नाही, म्हणून मी फक्त कणकीचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे इथे छान धपाटे करून घेणार आहे. त्यामध्ये टाकलेला आहे ओवा, जिरा, तिखट, मीठ आणि थोडीशी हळद आणि असं मऊ लुसलुशीत असा छान कणिक मी ती मळून घेतलेली आहे. त्यानंतर धपाटे जे असतात हे बीटचे थोडे गोडसर लागतात, म्हणून यासोबत सगळेजण आमच्याकडे प्रेफर करतात तो ठेचा हिरव्या मिरचीचा. तर तो हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण, सांबार, जिरं टाकून मी छान ठेचून घेतलेला आहे. ठेचून घेतलेला म्हणून तो ठेचा. तर हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे आणि आत्ता क करायला घेतलेले आहे छान धपाटे, बीटचे पराठे. तर अगदी काही मिनिटात होणारे हे पराठे आहेत आणि खूप छान लागतात खायला. आमच्याकडून अगदी सगळेजण आवडीने खातात. थोडेसे गोडसर लागतात. ज्यांना गोड आवडत नाही त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.